या ठिकाणी एक चांगला गोड आवाज आपल्या समोर आता सादर होण्यासाठी आपण यश मालकर यांना विनंती करूया की आपण या साबण्याची धावतं वर्णन आपल्या गोड वालीनं आपण ऐकावं. तत्पूर्वी डीजे मास्टरला देऊ आपण संधी. डीजे वाजव गाडी तुझे. आपल्या मनाच्या अंतकरणापासून आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय की आमच्या कलेला तुम्ही खऱ्या अर्थाने दाद दिलं आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलंय. पुन्हा एकदा अमोलदादा कदम विद्यमान उपसरपंच आपले आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जाऊ आपण मॅच कडे. ऐकूयात यश मालकर आणि अखिलेश निकालजे त्याचबरोबर अंकुश निरगुडा यांचा आवाज. हा आपण पाहतोय की पहिल्याच या फोन मधून आपण पाहिलं की वाउंडर टीम क्वालिफाय होत असताना अमोल कदम यांचा तो संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि खऱ्या अर्थानं विशेष प्रेम कित्येक स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांनी पारितोषिक लावली आहेत. ते अमोलजी कदम विद्यमान उपसरपंच वाउंडल ग्रुप ग्रामपंचायतीचे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं 500 रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला आता देखील या ठिकाणी ऑनलाईन पे केलं. त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. या ठिकाणी मॅचला जशी होईल सुरुवात तसं ऐकूयात एच जी मालकर त्याचबरोबरीनं अंकुश निरगुडा आणि अखिलेश निकालजे म्हणजे तब्बल एकाच मॅचमध्ये 3 समालोचक समालोचन करतील. थँक्यू सो मच. आम्ही समालोचन करायचं की नाही हे आता आम्हाला प्रश्न पडलाय. हॅलो येस थँक्यू सो मच अजिंक्य. आज आपण पाहतोय अगदीच भरपूर समालोचक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्य पौड असतील, त्यानंतर अखिलेश निकालजे असतील आणि आपल्या पॅडे सर असतील, खरं तर आपले महागुरु आणि त्याचबरोबरीनं यश माली सर मालकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतो. जाबा मॅच मध्ये खरं तर हो जाबलेचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदीच लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल चाललाय सीमा रेषा पार. धाबा मिळतील 4. गुलसुंद आणि त्यांच्या विरुद्धचा आई गावदेवी क्रिकेट संघ तलपल्या. 2 संघांचा दरम्यान बॅटल यावेळेस श्रेष्ठ कव्हरला
पुन्हा एकदा वन्स अगेन दुसरा चौकार फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. हा खणखणीत असा चौकार. असं डेफिनेटली इथून शुभम धामफुलकर यांच्या माध्यमातून ही पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. शुभम बॅटरसाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा आपण मनापासून आभार व्यक्त. हा नक्कीच त्रिकूट या ठिकाणी आलंय. महेंद्र पार्टे त्याचबरोबरीनं धनाजी येरुणकर आणि नवनाथ मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. समोरच्या दिशेमध्ये हा फटका व्ही शेप मध्ये आहे. लॉंग ऑफ वरती चांगलं प्रोटेक्शन आणि तदनंतर आपण पाहतो केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. 10 धावा 10 पलकावरती या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ही स्पर्धा अगदी तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीची आहे. आई एकविरा चषक रुद्र एंटरप्राइजेस हे नाव बहुचर्चित आहे. पर्व दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वाचं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व पंचांकडे लावून अपील. निलेश भाऊ सरांचा इशारा येतोय आकाशाकडे. त्यांचं बोट अगदी उंचावलं आणि महत्वाची विकेट. पहिला मोठा धक्का पहिला मोठा आदरा मिळतोय. बॅटिंग करत असताना मरियाई गुलसुंदे टीमला ठोक. जो आपल्या डाव्या बाजूचा टावर आहे ना, कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूचा पहिला टावर, तिथे शॉक लागत होता. परंतु स्वतः जातीने त्या ठिकाणी उभे होते. स्वप्नील येरुणकर असतील, त्याचबरोबरीनं यश मोरे, साहिल जाधव असतील, ऋषिकेश पवार असतील, त्याचबरोबरीनं आशिष मोरे असतील. ते सांगतायत, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अलाउन्स करू नका, आम्ही त्या ठिकाणी आहेत. परंतु त्यापेक्षा अलाउन्स केलेली बरी. कोणताही प्रेक्षक त्या ठिकाणी अगदी त्या ठिकाणी शॉक कुठल्याही प्रेक्षकाला लागू नये त्याकरता आपण अनाउन्समेंट या ठिकाणी केली. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो की कोणताही व्यत्यय या स्पर्धेमध्ये घडू नये, कोणताही मी तर म्हणेन अपघात या स्पर्धेमध्ये घडू नये त्याकरता आपण ती अनाउन्समेंट केली. आणि आशिष मोरे यांना पुन्हा एकदा सल्यूट. या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. परंतु आता 3 कॉमेंटेटर या ठिकाणी बसलेत, त्यांचा ऐकूयात आपण या ठिकाणी आवाज. थँक्यू सो मच अजिंक्य. एक गोड आवाज आपण सततपूर्वक ऐकतो अजिंक्य बहुडांचा. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. टीमची धावा संख्या आहे ते 10. दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन पोहोचलेला आहे. पहिली विकेट मी तर म्हणत लवकर गमावलेली आहे, परंतु त्यानंतर मात्र इथून थोडीशी पार्टनरशिप भेट होताना आपल्याला पाहायला मिळेल का. गोलंदाजी ट्रॅक वरती या गोलंदाज पाहायला मिळतोय मनोज मालकर. त्यावेळेस बॉल हलक्या हाताने केले होते, परंतु मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूला फील करतील त्या अगोदर 2 धाबा ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल धाबा संख्या आता 12 वरती जाऊन पोहोचली आहे. शुभमसाठी पारितोषिक आहे बघा, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. शुभम महेंद्र पारथे तसेच धनंजय येरुणकर आणि नवनाथ मोरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं पाहायचं. तिघांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती येऊन असं नसतं पाहायचं. हा नक्कीच वरसे गावातील चांगले व्यक्तिमत्व आहेत. धनंजय येरुणकर आपण पाहतोय, त्यांच्या समवेत महेंद्र पार्टे आणि नवनाथ मोरे यांचं स्वागत इथं केलं षटकार मारून. 6 धावांसाठी चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय अर्धा डझन धावांसाठी. सर्व प्रेक्षकांसाठी इनामी संधी.
जर तुम्ही हायवा कॅच पकडलात तर तुम्हाला तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज इथून तुम्हाला नितीनजी तवले यांच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. जर तुम्ही सीमारेषा बाहेर हायवा कॅच जर पकडलात तर तुम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राइज इथून दिलं जाईल. नक्कीच थँक्यू सो मच. खरं तर प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा असतात त्या आजच्या रात्रीमध्ये देखील एक पारितोषिकांचा लूट पाहायला मिळते. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या डाबा साईडला ठोकलाय अजून एक शुभमचा हात धडाका बालसला बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिळतील दाबा. छाप छाप. ठोकला फलंदाज जरा परंतु 2 षटकार लगातारच जर आले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एका षटकारासाठी नसेल ही नोंद घ्यायचं. चांगली बॅटिंग चालू आहे. शुभम एका बाजूला त्याच्या सोबतीला फलंदाज मनोजला आपण पाहतोय. निखिल पाटील आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये हा चेंडू अडवण्यात जातोय. इथून धाव घेण्याचा धाडस पाहायला मिळालेलं नाहीये. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चांगले चेंडूची पूर्तता केली जाते. त्यावेळेस मात्र डिफेन्स क्रिकेट आणि खराब चेंडूवरती अटॅक केलं जातं. मित्रपणे ही रणनीती दोन्ही खेळाडूंची अगदी खूप चांगली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये खरं तर चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही त्याच ताकदीच्या संघात आपण पाहतोय. मर्याई गुलसुदे आणि त्याच्या विरोधात गावदेवी क्रिकेट संघ तळपल्या. 2 संघांच्या दरम्यान हे युद्ध खरं तर पाहायला मिळतोय. हो सफल झाले. जागा बनवली होती स्ट्रोक साठी परंतु एसटी रक्षकाने केली चूक. लॉंग स्टॉप रिझल्टला लॉंग स्टॉप बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे येतोय हा खणखणीत चौकार. बॅट कट आहे का बाईक बॅट कट इज डेफिनेटली बॅट कट आहे. 7 धाबा खेळाडूच्या खात्यामध्ये ऍड होतील. टीमची टोटल धावसंख्या धावफेटलावरती आपण पाहतोय 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक विकेट आपण विचार केला सुरुवातीलाच गमावली होती परंतु त्यानंतर चांगलं बॅटिंग मध्ये आतमध्ये सफल झाली. पुन्हा एकदा खरंच तर ऑप्टिकला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. पंच त्या ठिकाणी दर्शवतात की थोडा डॉट बॉल 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धाबा 26. चला स्पीडअप घ्यायचा बघा. आपण विनंती करतोय दोन्ही संघाला या ठिकाणी खास करून फिल्डिंग करत असताना संघाला की आपण स्पीडअप या ठिकाणी घ्यायचा आहे. दोन्ही खरे तर सामने खेळवले जातात त्यामुळे अतिरिक्त वेळ या ठिकाणी खर्च केला जातोय. अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांच्या आलोड गर्दी करत तर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणजे सबल आज 3री रात्र आणि 3न्ही रात्रीमध्ये प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं आज या स्पर्धेला अगदी चांगला प्रतिसाद त्यांच्या माध्यमातून खरं तर मिळालेला आहे. पण स्पर्धेसाठी खरं तर पाहतोय की मेळाभूत सिरीज साठी जी बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर उत्कृष्ट शतरक्षक उत्कृष्ट फलंदाज त्यानंतर बेस्ट बॅट्समन साठी देखील स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते. ती स्पर्धा जी आहे ती अजिंक्य भाऊंना उल्लेख केला होता या स्पर्धेसाठी एक नामांकित स्पर्धा पण या स्पर्धेकडे खरं पाहिलं जात आहे. आणि जणू काही ही स्पर्धा जरी संपन्न झाली ना तरी कित्येक वर्ष या स्पर्धेचा खरं तर ही स्पर्धा आपल्याला आठवणीत राहणार अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तसंच आपण पाहतोय आई किंवा चषक वर्ष 2026 प्रभाव आणि या प्रभावात एक दिमागदार सोहळा अगदी पाहत्या क्षणी प्रेमात पडावा असं हे आयोजन आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दिनेश मालकर लाकूड थोड गोलंदाजी सिग्नेचर डिस्पॅच विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर फलंदाज होतोय निखिल पाटील बाद.
बासवर रेडी ठेवायचं बघा. आपण जास्त वेळ अतिरिक्त वेळ खर्च करतायत त्यामुळे जो बासमड आपल्याला खरं तर माझ्या आतमध्ये एंटर करायचा अगदीच आपण 3-5 सेकंदामध्ये माझ्या आतमध्ये पाठवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक खेळाडूंना. दुसरी विकेट मित्रपणे या ठिकाणी या विकेटची नितांत गरज होती आणि ती विकेट हल्ली पहिलाच बॉल भरतीये. दिलेश मालकर आपण पाहतोय नवीन मनीष पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि क्रमांक 4 वरती तो बॅटिंगसाठी. परंतु इथून थोडीशी पार्टनरशिप मित्रपणे बनवावं लागेल. पुन्हा एकदा जागा 2 खेळाडूंमध्ये धाबा मित्रपणे ती गतीने येतो त्या ती पार्टनरशिप इथून तोडली आहे मित्रपणे गोलंदाजानं. परंतु इथून चांगलं टार्गेट या मॅच मध्ये बनवावं लागेल कारण समोर देखील त्याच ताकदीचा संघ आहे. त्यामुळे इथून गतीमध्ये परिवर्तन उंच गेलाय चान्स आहे आणि इथून देखील झेल पकडला जातोय. फलंदाज गेल्या पावली परतलाय. हा 3रा धक्का. डेफिनेटली सलग 2 चेंडूवरती 2 विकेट आलात. आता विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज दिनेश मालकर. हा गोलंदाज त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा जान झोकली आहे मी तर म्हणेन या षटकामध्ये. कारण ज्या गतीने 2 षटकामध्ये धाबा आल्या होत्या असं पाटलं होतं की इथून 50 ते 60 प्लस धाबा या मॅच मध्ये बनतील. परंतु या 2 विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनश्च आगमन करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ तलवली हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ सुर्वे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अजून एक डावखुऱ्या हाताचा एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतोय. परंतु इथून गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीने गोलंदाजी दिनेश मालकरची पाहायला मिळाली आहे या 3ऱ्या षटकामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी खरं तर यासाठी तो ओळखला जातोय. विकेट टेकिंग गोलंदाज आहे. हलक्या हाताने स्विंगर रोल केलं होतं परंतु लाईन लवकरच स्विक केले या फलंदाजांना. बॉल चालला सीमारेषा पार. धाबा मिळतील 4 चौकार. तर पाहायला मिळत आहेत फलंदाजाचा बॅटमधून. कारण तर सुरुवातीला जर आपण विचार केला ना तर 2 विकेट आल्या होत्या आणि अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये खरं तर टोकलेला हा चौकार या मॅच मध्ये खरं तर पुन्हा एकदा खरं तर जे धापाची गती कुठेतरी कमी वाटत होती धापा वाढवण्याचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय सौरभ सुर्वेच्या माध्यमातून. परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल मी तर म्हणेन दिनेश मालकर या गोलंदाजाचं. जरी चौकार आपण वगळला ना तर गोलंदाजी भरपूर चांगली राहिली या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आणि त्याला दिलंय फेकून मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकला एक संगीतमय फटका. सारे गमप धरणीचा 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 आलाय षटकार. संख्या जाऊन पडली या 36 वरती. बघा या षटकामध्ये कुठेतरी धाबा रोखलं होत्या अजिंक्य परंतु या 2 मोठ्या फटक्यानं पुन्हा एकदा जान झोकली आहे मॅच मध्ये. यावेळी बॉल जोरकस खरं तर खेळाचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु इथून
एक कंप्लीट झाले, दुसरे मिळणार नाहीये या ठिकाणी आणि एकच धाब या बॉलवरती मिळते आहे. आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धाबसंख्या धावफटल्यावरती जाऊन पोहोचली आहे. त्या अर्थातच 37 धाबा 38चा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल. तो अर्थातच टीम इथून आपल्याला पाहायला मिळेल. मर्याई गुलसुंदे या टीमला. शाखा अधिकारी आहे शुभम धावपूरकर भरोसे. खरे तर आज 3 रात्र खरे तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा मनापासून सहर्ष त्यांचं स्वागत. खरे तर पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय. आपण खरे तर दुसऱ्या इनिंगच्या सुरुवात होण्यामध्ये एका मोटिवेशन स्फोट करणं आपण जाऊया की परिस्थितीला घाबरून छत्रपती शिवाजी महाराज कधी डगमगले नाहीये. आकाशामध्ये जो तारा चमकतो ना तो कधीच जमिनीवरती पडताना तुम्हाला दिसलाय का? खरं तर त्याच इंटक्शनला आपण ही मॅच देखील पाहणार आहोत. कारण सुरुवातीला खरं तर आपल्याला असं वाटलं होतं की या मॅच मध्ये धाबा भरपूर होतील, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली खरं तर तिसऱ्या षटकामध्ये त्या षटकामध्ये कुठेतरी धाबा कुठेतरी रोखल्या गेल्या. या विकेटवरची जरूर धाबा संख्या कमी लागल्या, परंतु त्या इंटक्शनला इथून गोलंदाजी करावी लागेल. त्या अर्थातच आई गावदेवी क्रिकेट संघ तलबले क्रिकेट संघाला. कारण सुरुवातीला आपण पाहिलं विकेटची पडझड झाली, परंतु त्यानंतर थोडीशी पार्टनरशिप आपण खरं तर पाहिली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली केली आहे खरं तर गोलंदाज. आणि त्यामुळे कुठेतरी धाबा ज्या आपण 50+ धाबांचा विचार करत होता त्या धाबा कुठेतरी रोखल्या गेल्या. चला बॅटिंग करंट टीम आपली सलामीची जोडी आहे या ठिकाणी बाबा त्याच्या हातमध्ये एंटर करायची आहे. 18 बॉल आणि आता विजयासाठी बडवावे लागतील 38 धाबा. या मॅच मध्ये काय घडणार या मॅच मध्ये कारण आपण विचार केला ना तर डेट ओव्हर मध्ये कुठेतरी थोडस धाबा संख्या जी रोखली गेली आहे, परंतु इथून आता चांगली बॅटिंग करावी लागेल. हे डेफिनेटली या ठिकाणी धनाजी येरुणकर, महेंद्र पार्टे त्यानंतर नवनाथ मोरे तिन्ही मान्यवरांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. रुपेश दत्ता परभळकर यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान या ठिकाणी घेतोय. त्यानंतर गणेश शर्मा देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु रुपेश दत्ता परभळकर या ठिकाणी महेंद्र पाटे यांचा सन्मान खरं तर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस बॉक्स मध्ये हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेचे उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. हा डेफिनेटली खरं तर बघा नवनाथ मोरेचा आपण विचार केला थोडेसे दुःखग्रस्त आहेत, परंतु ते तरी सुद्धा आज ते या मंचावरती खरं तर आलेले आहेत. त्यांचा आपण मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. धनाजी येरुणकर यांचाही सन्मान या ठिकाणी आपण घेतोय आणि नवनाथ मोरे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जाबा मॅच मध्ये अजिंक्य मॅच खूप इम्पॉर्टंट असेल खरं तर 18 बॉल आणि 38 धावा संख्येची मॅच मध्ये गरज आहे. डेफिनेटली प्रेक्षक वर्ग बघा अजूनही अजिंक्य चारही साईडला जिथे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तीच अजिंक्यांनी उल्लेख केलाय की बरोचशा या मैदानावरती ज्या ज्या वेळेस अजिंक्य मॅचेस होतात ना त्यावेळेस कधीच प्रेक्षक वर्गाची खरं तर कमतरता भासत नाही. अगदी 6 दिवस आपल्याला प्रेक्षक वर्ग या मैदानावरती पाहायला मिळत. 3 रात्र आज आपण पाहिलं तर तिन्ही रात्रीमध्ये चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. खरं तर या आयोजनासाठी खरं तर अगदीच मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग पोहोचलेला सगळ्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतो. आम्हा मॅच मध्ये पुन्हा एकदा सलामीची जोडी इंटरेस्ट झाली आहे. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल समीर मालकर आणि त्याच्या सोबतीला दिनेश मालकर. आमच्या साथी समालोचक यश मालकर हे आमच्या समितीत जोडले जात आहेत.
हा एक दमदार आवाज खरं तर अजिंक्य सांगतायत तलवली गावचा एक दमदार आवाज, एक गोड आवाज, आणि ते आमच्या समिती त्या ठिकाणी जॉईन होतात आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसं आपण त्यांचा आवाज या ठिकाणी ऐकणार आहोत. डेफिनेटली हा, आणि दीपक दादा देवघर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. युवा उद्योजक युवकांच्या गळ्यातली ताळीत म्हणून त्यांच्याकडे कधीतरी पाहिलं जातं आणि त्यांच्याकडून शुभेच्छा या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. लगातारचे 3 षटकार जर फलंदाज च्या बॅट मधून आले ना तर महेंद्र पाटे यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु इथून डॉट बॉल या ठिकाणी सुरुवात केली जाते. हा, आपण जर विचार केला तर त्रिमूर्ती अर्थातच धनंजय येरुणकर असतील, महेंद्र पार्टे, त्यानंतर नवनाथ मोरे या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यावेळेस काय घडलं जातं, मिड विकेटला अगदी साधा सोपा झेल या ठिकाणी सोडलेला पाहायला मिळतोय. कॅच नव्हती, मॅच होती मी तर म्हणेन ना, क्षेत्ररक्षकाने सोडलेलं झेल आणि त्यानंतर या बॉलवरती मिळालेला एकच धाव. असं वाटलं दुसरीमध्ये रूपांतर केलं जाईल, परंतु आमच्या समित सर आपण यश मालकर या ठिकाणी जॉईन होतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. एक ओव्हर मी नक्कीच या ठिकाणी घेतोय आणि त्यानंतर आपण यश मालकर यांचा आवाज या ठिकाणी ऐकणार आहोत. सातत्यपूर्वक त्यांचा आवाज आपण 3 रात्रीमध्ये खरं तर आपण पाहिलेला आहे, परंतु यावेळेस लॉंग ऑफ क्लिअर करतोय, ठोकला एक मॅक्सिमम हिट, बालसाला सीमारेषा पार, मिळतील दाबाचा षटकार. प्लस खरं तर एज आपण पाहायला लागलं त्यांची आहे, परंतु रक्तातलं क्रिकेट हे कधीच मरत नसतं. स्किल तुमच्या रक्तात मध्ये असले पाहिजे. एज इज जस्ट नंबर. इथे मात्र हा फटका, ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय मिस्टर समीर मालकर. या टीमची रन मशीन, ठोकला या बॉलवरती षटकारानंतरचा हा चौकार. टोटल 12 अंकावरती. इथे स्लो बॉल होता, इथे पिक केलं लाईनला, इथे वॅकंट क्षेत्र, काही क्षेत्र, यस आणखीन एक आलाय समीरच्या बॅट मधून हा चौकार. सर अगदी चौकार आला, सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कंडिशन आपण पाहिले, पाठला करायचा आहे अगदी अंकुश सर 38 या धावसंख्येचा. अशा कंडिशन मध्ये स्टार्ट किती महत्वाचा. डेफिनेटली या षटकाची मी तर म्हणेन गरज देखील होती आणि त्या पॉवरफुलच्या षटकामध्ये दिस पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाली आहे. समीर मालकर आणि दिनेश मालकर या 2 खेळाडूच्या माध्यमातून खरं तर आपल्याला चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळते. 38 धावसंख्येचा सर पाठला गरज होता, त्यामुळे स्टार्ट खूप महत्वाचा होता आणि या त्याच इंटेक्शनच पहिल्या सुरुवातीला धाबा आलेला आहे. तर आपण पाहतोय धावफलकावरती त्या 16 धाबा. आता येणारे 12 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. सर 12 मध्ये 22 समीकरण अगदी कठीण नाही आणि तितके सोपे नाही आहे, कारण गोलंदाजी समोर जर आपण पाहिली ना तर गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. परंतु या येणाऱ्या 12 बॉल मध्ये 22 समीकरण, आता सामना कुठल्या बाजूने जड जाईल की हा सामना एकतर्फी पाहायला मिळेल. नक्कीच हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल, कारण या टीमची गोलंदाजी देखील चांगली आहे. आता समोर दिनेश, इथे मात्र वेगवान बॉल पाहायला मला, प्रचंड वेगात बॉल फेकला होता. अंकुश सर अगदी तुमच्याकडे गोलंदाज अगदी ऍज अ फास्ट बॉलर तुमच्याकडे वेगासोबत अगदी स्पीड सोबत कंट्रोल देखील असणं गरजेचं आहे. अगदी स्पीड वरती अॅक्युरेसी महत्वाची आणि या बॉलवरती ते पाहायला मिळालं. हा, ते करावं लागेल सर. सुरुवातीला ज्या इंटेक्शन धाबा आल्यात ना, अगदी या षटकामध्ये ती गोलंदाजी हवी आहे. मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना टीम
मर्याई गोलसुंदे या संघाला. आणि त्याच इंडक्शन गोलंदाज रफ्तारकर सौदागर वेगाचा बेठाम बादशाह म्हणून या गोलंदाजाला का पाहिलं जात आहे तसं हे जिवंत उदाहरण मधाच्या आतमध्ये रेपार केलंय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा रिव्ह असेल या ठिकाणी आणि वाईट बॉल साठी या ठिकाणी तर हा रिव्ह पंचाने घेतलेला आहे आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा सोपवला आहे. हा निर्णय आमच्या ऑफिसर त्या ठिकाणी जॉईंट होतील पुन्हा एकदा. आणि अक्षर डिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने चेंडू लांब झाला पडल्यानंतर खरं तर थोडस बाहेर दिशेला चेंडू निघाला होता परंतु अगदीच पडल्यानंतर थोडस जणू काय असं चित्र दिसतंय की आतमध्ये होता चेंडू फिंगर रोल केला होता. त्यामुळं इथून पंचांकडे देखील थोडस मिथपणे हा डिसिजन निर्णय जो आहे तो आता खरं तर अचूक नक्कीच पाहायला मिळेल. थोड्या वेळातच निर्णय आपला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळेल. आमची 24 इव्हेंट संपूर्ण टीम या ठिकाणी खरं तर आता अगदीच त्यांच्या डोक्याला डोकं धरलेले आहे. हा निर्णय कुठल्या बाजूने जाईल अगदीच क्लोज डिसिजन आहे. त्यामुळे या निर्णयाची अपेक्षा आपल्या सगळ्यांना खरं तर कारण दिनेश मालकर नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ठोकला षटकार. टीमची टोटल आपण पाहतोय 24. आता गरज आहे 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची. इथे आपला कर फिरून मारलाय. फिल्डर सेट ठेवलाय. दूर आहे फिल्डर पासून नाही पोहोचणार. परिस्थितीची जाणीव मजला बुजून बांधून उभा आहे मी. मैदान सोडून पळेल कसा. ही वेल पण माझी आणि हा खेळ पण माझाच आहे हे सांगताना दिनेश मालकर टोकतो. आणखीन एक चौकार आलाय सर. अगदी इक्वेशन कमी झालाय. आता मात्र कशी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर. डिफॉल्टली जर आपण विचार केला ना तर प्रत्येक षटकामागे आपण विचार केला तर 12.12 सरासरी धावासंख्या बनवायची होती. आणि त्या धावा पहिल्या 2 चेंडू डॉट आल्यानंतर 3 चेंडूवरती मोठे फटके आले होते. परंतु याच फटक्यानं पुन्हा एकदा मित्रांनो मॅच मध्ये जान झोकली आहे. या मॅचची हवा काढून टाकली आहे. कारण हा षटकार निर्णय ठोकला आहे तो फलंदाज दिनेश मालकर या खेळाडूनं. सर काय म्हणाल या षटकाराबद्दल. सर या खेळाडूच्या नावावरती बाईक आहे. ड्रीम बाईक देखील एसडीबी ट्रॉफी मध्ये याच वर्षामध्ये आली. परंतु समीर मालकर त्याच्याकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा लगेच. आयोजकांना विनंती असेल 12वा 12th मान यस वीर मालकर लगेच पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. परंतु एसडीबी ट्रॉफी अगदी आपण पाहायला गेलं मागच्याच महिन्यामध्ये पार पडली. या टीम आपण पाहायला गेलं स्ट्रगल करताना पाहत होतो. कारण पहिली मॅच हारत होते. गाववाले विचारत होते आले का हारून. हा प्रश्न नेहमी असायचा. परंतु या टीमने बदललं. ते इक्वेशन बदललं. आता मात्र ते सांगतायत अगदी मैदानाच्या आतमध्ये गावासाठी किती वेळा आम्ही हरणार. पण ते अवस्थेचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू. एका बाजूला दिनेश मालकर त्याच्या नावावरती या वर्षाची पहिली बाईक आहे. दुसऱ्या बाजूला समीर मालकर वयाची 40 वर्षी होऊन देखील खांद्याला शोल्डरला दुखापत होऊन देखील तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कारण हे योगदान महत्वाचं आहे गावासाठी. डेफिनेटली अगदी सर आपण चांगला उल्लेख केला आहे खेळाडूबद्दल. जरी 40+ असले परंतु गावासाठी नितांत पाळणा अनेक वर्ष त्यानं क्रिकेट खेळलेला आहे खरं तर. आणि तीच ताकद मी तर म्हणेन फलंदाज
दिनेश मालकरच्या अवतीभोवती खेळाच्या बाबतीत कायम राहिलेले आहे. कारण आपण जर विचार केला सर की त्यांना कित्येक वर्ष गावासाठी खरं तर क्रिकेट खेळलेला आहे, परंतु अजूनही त्यानं क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी करत संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये 12th मॅन. आता हा मुलगा अगदी वडिलांसाठी पाणी घेऊन गेला. हे नेक्स्ट जनरेशन आहे आणि वीर मालकरला आपण पाहिलं 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. शेवटचे बॉल बाकी आहे चेतन सर. 6 आणि 4 धावसंख्येची गरज आहे. समीर मालकर विनिंग स्ट्रोक येईल का त्याच्या बॅट मधून? इथे खालीच राहिला बॉल डीप मध्येच. अगदी सरप्राईज झाले समीर मालकर, स्वतःवरती नाराज आहे. तिथे एक धाव आली म्हणजे शेवटचे 5 बॉल इथे बाकी आहे. 22च्या स्वरूपात ही एक धाव आली. शेवटचे 5 बॉल आता बाकी आहेत आणि करायचं 3 धावसंख्येची. 2 तगडे संघ आहेत. मरियाई गुलसुंदे देखील आपण पाहायला गेला तर अगदी साधा सुद्धा संघच नाहीच आहे. नेराच्या टुर्नामेंट मध्ये सुपर 6 मध्ये याच संघाने प्रवेश केला मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करून. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट केलं जात आहे. लेग लॉन्च केलंय, सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न दिनेश मालकर इथे निघालाय, परंतु इथे पाहिलं जाईल. व्हेरी क्लोज डिसिजन असेल. रेफर केलं लगेच अंपायरने. थर्ड अंपायरकडे इथे चेक केलं जाईल दुसरी धाव पूर्ण आहे की नाही. वेगाने निघाले होते दिनेश, पण इथे 24 लाईव्ह इव्हेंट त्यांची क्वालिटी क्लिअरिटी मॅटर करत असते, त्यामुळे अगदी अंपायरला की इझी जातं अगदी डिसिजन देणं. आणि पाहिलं जाईल बॅट ग्राउंडेड आहे की नाही की पोहोचले. धगधग धगधग मनात दोन्ही पाठीराख्यांच्या, कारण सामना बनवलाय मरियाई गुलसुंदे टीमनं. इथे मात्र बारगावचे सरपंच बारवय ग्रुप ग्रामपंचायत सरपंच निलेशजी बाबरे यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती. OUT बॅटर असेल आऊट, फलंदाज बाद. थोड्याच वेळेला त्याच्याकडे शुभागमन या ठिकाणी होईल. ग्रुप ग्रामपंचायत बारवयचे विद्यमान सदस्य निलेशजी बाबरे साहेबांचं शुभागमन येत्या 21 दशकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र विकेट डाऊन झाली. एकच धावा बॉलवरती इक्वेशन चेतन भोईर सर आमच्यापर्यंत पोहोचतील. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि 2 धावसंख्येची गरज आहे. माडपाई माडप आरके मात्र वेट करतोय. नेक्स्ट मॅच आम्हाला कोणाबरोबर खेळायची आहे. इथे मरी गुलसुंदे असेल की असेल आई गावदेवी तलवली ते पाहिलं जाईल. इथे सर अगदी सामना बनवलाय विकेटनं, त्यामुळे इथे 2 धावा रोखता येतील का हा महत्वाचा आणि मोठा प्रश्न उद्भवला गोलंदाजासमोर. नक्कीच सर असंच म्हणावं लागेल की जर म्हटलं जातं ना की वेडेपणा तू केला कशाला आणि धावता धावता रन आऊट झाला. खरं तर गरज नव्हती मी तर म्हणेन ना या खेळाडूला अशाच सिच्युएशन मॅच मध्ये मी तर म्हणेन सर एकच धाव घ्यायची होती, कारण दोन्ही त्याच ताकदीचे खेळाडू आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ही विकेट जाणं किती इम्पॉर्टंट असेल. इथे मात्र सेन्सिबल खेळ करावा लागेल येणारा बॅटरला. निलेशजी बाबरे सर आपण या गाडी आतमध्ये घेऊन. इथे मात्र अलंग कार्पेट फटका. सेन्सिबल क्रिकेट, समय सूचकता, प्रेझन्स ऑफ माइंड दाखवला आणि ते एक धाव कंप्लीट केल्या. स्कोर इज लेवल. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि अवघ्या 1 धावसंख्येची गरज आहे. 3 मध्ये एक धाव अगदी महत्वाची या क्रिकेटमध्ये मानली जाते. ग्रुप ग्रामपंचायत बारवय विद्यमान सदस्य सन्माननीय विद्यमान सरपंच निलेशजी बाबरे साहेबांचं शुभ आगमन होत आहे. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आई 21 चषकामध्ये अगदी आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष आणि सर्ज स्वागत. 3 चेंडू बाकी आहेत आणि 1ची गरज आहे. समीर मालकर स्ट्राईक एंड वरती. इथे टोकलाय, त्याच्या स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय. रायगड जिल्हा कलापूर तालुका तलवली त्याचं गाव. समीर मालकर आहे त्याचं नाव. टोकलाय बॉलवरती षटकार. सामना फिनिश.